काल आपण लूप्स बघितले. त्याच्यातलं आपलं कोणतं लूप चाललं होतं? कोणते लूप्स येतात? फाईल, फॉर, डू फाईल आणि नेस्टेड लूप्स. तर आता काल आपण फाईल बघत होतो. फाईल मध्ये पण आपलं थोडंफार राहिलंय. ठीक आहे, ते अजून कम्प्लीट करू. राहिलेलं बाकीचं काल आपण इथंच होतो ना. Yes, sir. हम्म. त्यांनी काय केलं होतं, इथं आपल्याला एक एक नंबर प्रिंट करायचा आहे. ठीक आहे, एक डिजिट आहे, एक नंबर दिलाय. नंबर दिलाय 6531 आहे इनपुट. आणि त्याला काय करायचं, आपल्याला स्प्लिट करायचंय 1 3 5 आणि 6 रिव्हर्स प्रिंट करायचं आहे. कसं करणार आहे तर त्याचं लॉजिक बघा. आता काल आपण ते दाखवलं ना. कोणत्याही संख्येला ज्यावेळेस 10 ने डिवाइड करतो आपण, त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस 10 ने डिवाइड करतो कोणत्याही संख्येला, तर त्याचा एक डेसिमल पॉईंट सुटून वरती येतो, म्हणजे अलीकडे येतो. मग समजा 6531 आहे, तर त्याला जर 10 ने डिवाइड केलं तर काय येणार, तो जो 1 आहे लास्टचा, तर ते 1 निघून जाणार. फक्त काय राहणार 653. तो 1 कुठं राहणार, रिमाइंडरला राहणार. कळलं? हा. हो सर. मग त्याच्यानंतर इथे काय आलं, आता फाईल मध्ये आपण काय लिहिलंय, n इज नॉट इक्वल टू, ते बघा, n इज नॉट इक्वल टू, हा n आहे, n इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे ह्या n ची व्हॅल्यू 0 नाही पाहिजे. जर असेल तर डायरेक्टली बाहेर येणार, जर प्लस असेल तर डायरेक्टली इथे आतमध्ये आला. या रिव्हर्स नावाचा एक व्हेरिएबल घेतला आपण, त्याच्यामध्ये काय केलं आपण, n मॉड्युलस 10. आणि ह्या इथे n मॉड्युलस 10, मग 6531 ला ज्यावेळेस 10 ने डिवाइड करेल, तर त्यात व्हॅल्यूज काय, रिमाइंडर काय येईल आपला, रिमाइंडर काय येईल, तेजस? 1 येणार ना. हा, 1 येणार. आणि त्याच्यानंतर ही आहे तशी अमाऊंट पुढे जाणार. त्याच्यानंतर इथे रिव्हर्स प्रिंट होणार, म्हणजे 1 प्रिंट होणार. खाली आलं, आता खाली आल्याच्या नंतर ही फक्त इथं काय झालं, रिमाइंडर प्रिंट झालं, पण ह्याच्यात काय अपडेट झाले का, n ला नाही झालं. मग इथे n ला अपडेट केलं, दिसतं काय, n ला अपडेट केलं. काय केलं n ला अपडेट, n इज इक्वल टू n मॉड्युलस 10, सॉरी n डिवायडेड बाय 10. n डिवायडेड बाय 10 ने केलं की म्हणजे काय झालं, आपली संख्या काय झाली परत, 6531 ची किती राहिली, फक्त 653 राहिली. 1 निघून गेला ना. आपण इथं फक्त क्वेश्चन घेणार ना. सर मग 4 वेळा तसंच करायचं ना. हा, मग हे फाईलला परत इथे गेलं, इथे आलं परत. आता इथं यांची व्हॅल्यू काय झाली आपली, इथं बघा खाली एक एक्सप्लेनेशन दिले, दिसतंय इथं. Yes, sir. काल आपण हा कोड घेतलाय. 6531 ला काय आलं, फर्स्टली 1 रिटर्न झाला, बरोबर आहे, 1 प्रिंट झाला. खाली काय राहिलं, n ह्याने 10 ने तर हे केल्याच्या नंतर ह्याने इथं किती राहिलं, 653 राहिलं. आता परत इकडे आलं 653, त्याला परत काय केलं, चेक केलं, ते 0 ग्रेटर म्हणजे इक्वल टू 0 नाही आहे ना. तर ठीक आहे, तर त्याच्यानंतर काय केलं, परत ह्या 653 ला 10 ने डिवाइड केलं. मग 653 ला 10 ने डिवाइड केलं, रिमाइंडर काय येणार आहे, 3. 3. मग 3 काय आलं रिव्हर्स मध्ये, इथं काय आलं, 3 इथे या रिव्हर्स मध्ये स्टोअर झाला आणि इथे प्रिंट झाला. परत खाली आलं, खाली आल्याच्या नंतर 3 प्रिंट झाल्याच्या नंतर इथे काय राहिलं, 65 राहिलं. कसं, तर ह्या 653 जे राहिलं होतं आपलं, त्याला परत 10 ने डिवाइड केलं. तर 10 ने डिवाइड केल्याच्या नंतर आपला जो रिमाइंडर आहे, तो रिमाइंडर निघून जातो ना. इथं इथं डिव्हिजन होतीये, इथं क्वेश्चन घेतला जातोय आणि इथं रिमाइंडर घेतला जातोय. कळतंय ना. हो, sir. क्वेश्चन आणि रिमाइंडर मध्ये डिफरन्स माहिती आहे ना. Yes, sir. समजा आपण एक 10 ला 2 ने डिवाइड केलं, ठीक आहे, तर त्याचा रिमाइंडर काय येईल, 0. आणि त्याचा क्वेश्चन काय येईल, 5. राईट आहे. क्वेश्चन म्हणजे आपण डिव्हिजिबल केल्याच्या नंतर विदाउट पॉईंटच्या अलीकडचे, म्हणजे पॉईंटच्या अलीकडे राहतात, ते सगळे आपले क्वेश्चन आले. आणि जे खाली असतात ते असतो रिमाइंडर आपला, जे आपली बाकी राहील ती रिमाइंडर. कळलं. डिव्हिजन, डिवायझर कोण असतो, ज्याने आपण डिवाइड करतो, आणि ज्याला डिवाइड करतो ना तो म्हणजे डिव्हिडंट असतो, बरोबर. हे कळलं. मग त्याच्यानंतर 65 आला, 65 परत वरती इथे परत लूप मध्ये आला. 65 ग्रेटर म्हणजे ग्रेटर इक्वल टू आहे का, 0 पेक्षा मोठा आहे का, ठीक आहे. त्याच्यानंतर काय आलं, रिव्हर्स 5 होणार, कारण 65 ला 10 ने डिवाइड केल्याच्या नंतर काय होणार, पॉईंट येणार तिथं 6.5 येणार. वाटलं तर तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेट करू शकता,
प्रत्येक वेळी 10 त्याला हे करा, डिवाइड करा. डिवाइड केल्याच्या नंतर रिमाइंडर घेतोय ते काय चेक करा. कळलं? त्याच्यानंतर परत 5 प्रिंट होणार, नंतर 6 राहिला. 6 इथे आला. आता 6 ग्रेटर दॅन 0 आहे का? हा ठीक आहे. तर त्यानंतर काय ना डायरेक्टली 6 प्रिंट होणार, कारण 6 काय आहे त्याच्यापेक्षा ग्रेटर नाही. आणि त्याच्यानंतर 6 ला ज्या वेळेस 10 ने डिवाइड होईल त्याचा रिमाइंडर काय येणार आहे? पहिल्यांदा डायरेक्टली 10 ने 6 ला डिवाइड होईल का? नाही डायरेक्ट सर. काय 0.6 वरती येणार डिव्हिडंड. सॉरी, आपला जो क्वेश्चन आहे तो काय येणार 0.6, आणि खाली बाकी 6 आहे तशीच येणार ना फर्स्टला. कळलं का? यस. मग ऍज इट इज 6 प्रिंट होणार, आणि त्याच्यानंतर 6 आला, त्याच्यानंतर मग आला 0. कळलं? ज्यावेळेस 6 ला 10 ने डिवाइड केलं त्याच्यानंतर 0 पॉइंट काहीतरी 6 येणार ना, पण आपण हे इंटिजर असल्यामुळे n इथे फक्त काय येणार, 0 येणार. कळलं? आणि त्याच्यानंतर मग खाली आल्याच्या नंतर 0 इक्वल टू 0 झालं ना, मग कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही. त्याच्यानंतर काय झालं, एक्झिट केलं. कळलं? यस सर. सेम खाली ते उदाहरण बघा, 753 ला केलेले. कळलं? आता आणखी एक घेऊ. गिव्ह एन इंटिजर, प्रिंट सम ऑफ डिजिट्स, अझ्युम n इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. मग काय करायचं, सम ऑफ इंटिजर इट्स डिजिट्स, म्हणजे आता काय करायचं, एक नंबर द्यायचा आपल्याला, इंटिजर द्यायचा आहे, आणि त्याची काय करायचं डिजिटची आपल्याला सम करायची. ठीक आहे. म्हणजे बाबा 6531 आहे, तर ह्याची डिजिटची आपल्याला काय करायचे, ऍडिशन करायची. तर कशी करणार, इंटिजर एक आपण नंबर घेतला 6531 हाच. ठीक आहे. त्याच्यानंतर सम काय केलं, सम इज इक्वल टू 0 केलं. ह्याचं इनिशियलाइज केलं फक्त की ह्याची व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे. याचं काय, याला काय व्हॅल्यू नाही, आता फक्त 0 व्हॅल्यू, म्हणजे त्याला व्हॅल्यू नसलं, पण त्याला इनिशियलाइज केलं म्हणजे आपण त्याला एक दिली, नॉर्मल व्हॅल्यू दिली. त्याच्यानंतर काय केलं, एक फाईल लूप घेतलं. फाईल लूप घेतलं, त्याच्यामध्ये काय केलं, n इज नॉट इक्वल टू 0. n ची व्हॅल्यू 0 आहे का? नाही सर. जर नसेल तर काय कर, इकडे आतमध्ये आल्याच्या नंतर सम इज इक्वल टू सम प्लस n डिवाइडेड बाय 10. आता सम किती आहे, सम इज इक्वल टू पहिल्यांदा सम 0 आहे, 0 प्लस n मॉड्युलस 10. आता n काय आपला 6531 ना, मग 6531 ला जर 10 ने डिवाइड केलं त्याच्यानंतर काय येणार इथं, फर्स्टली 653 ला रिमाइंडर काय येणार, 1 आला. मग इथं काय झालं, सम 0 प्लस 1 आलं ना, मग 0 प्लस 1 आलं इथे. 0 प्लस 1 आल्यानंतर परत खाली गेलं, पण आता इथं झालं, हे सम मध्ये काय झालं, ह्याची कोणती व्हॅल्यू स्टोअर झाली, 1 स्टोअर झाली. कळलं? आता परत इथे आलं, इथे काय झालं, परत ह्या 653 ला डिवाइड केलं, इथं क्वेश्चन बनणार ना. आता जर डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन काय येणार याचा, 6531 चा पॉइंट मध्ये येणारच कसं ना, इंटिजर चाललंय ना आपला, 653 येणार ना, मग 653 येणार, कारण आपला 1 रिमाइंडर कुठे गेला. हा, मग इथे जर डिवाइड केलं मग काय राहणार, व्हॅल्यू आपली यांची 653 राहणार. परत इथे आला व्हाईल लूप मध्ये, त्या लूप मध्ये आला, परत 653 आहे. आता खाली दाखवतो मी, हे बघा फर्स्ट आपलं हे चेक केलं 0 नाही का, सम काय आलं त्याचा, जे आपलं मॉड्युलस होता आपला, तर तो मॉड्युलस किती आला, 1 आला. त्याच्यानंतर त्याला 10 ने डिवाइड केल्यानंतर एक डेसिमल पॉईंट शिफ्ट होतं आपलं नंबर, मग एक डेसिमल पॉईंट 6531 ला एक डेसिमल पॉईंट शिफ्ट झाला, 653 फक्त राहिलं. त्याच्यानंतर एक पुढे आला, पण त्याच्यानंतर लूप मध्ये काय आलं, 653 गेला, तो चेक केला की तो इक्वल टू 0 नाही आहे ना, मग तो ग्रेटर दॅन इक्वल म्हणजे 0 आहे. तर मग त्याच्यानंतर काय आलं, आपलं परत रिमाइंडर केलं, 653 ला काय केलं, 10 ने डिवाइड केलं. आता 10 ने डिवाइड केल्याच्या नंतर काय आलं, इथं परत सम इज इक्वल टू, आधीची सम किती होती आपली, 1 होती, मग 1 प्लस नंतर काय आलं इथं 3 गेला. आता इथे काय आलं,
3 इकडे आला ना, इथं काय आला, आधीचा 1 होता इथे, मग 1 प्लस परत त्याच्यानंतर 3 आला इथे ह्या मॉड्युलस, मग इथे ह्याची व्हॅल्यू काय आली 653 ला. ज्यावेळेस इथे बघा 653 ला ज्यावेळेस तुम्ही डिवाइड करताल 10 ने, तर त्यावेळेस परत एक डेसिमल पॉईंट शिफ्ट होणार, इंटिजर व्हॅल्यू घेणार ती फक्त. मग त्यावेळेस काय आलं आपल्याला इथं ते 3 आला हा, आणि आधीचा 1 इथं आलं 4. मग त्याच्यानंतर परत आपल्याला काय केलं, शिफ्टिंग केली आपण. त्याच्यानंतर काय एन इज इक्वल टू एन ते, आता मग एन काय होता आपला 653 होता, त्याला ज्यावेळेस 10 ने डिवाइड केलं तर डिव्हिडंड आपलं क्वेश्चन काय आलं 65 येणार, आलं इथे 65. परत पुढे आला 65, त्याच्यानंतर 65 मॅच का ते चेक केलं, सॉरी इथे 65 चेक केलं, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे का, आतमध्ये आला. त्याच्यानंतर काय झालं इथे परत 65 ला 10 ने डिवाइड केलं, रिमाइंडर काय येणार होता 65 ला 6 ने डिवाइड केलं पाहिजे, 5 आला वरती, खाली काय आलं 5 आला ना, 6 खाली 5 प्लस 9 किती झालं, 5 प्लस 4 किती झालं 9. मग त्याच्यानंतर 9 ॲज इट इज काय आला प्रिंट झाला, राहिला किती 6 आता 6 आला, 6 ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे 0 पेक्षा मोठा आहे का वाय. मग त्याच्यानंतर सम काय येणार आपली 6 ला डायरेक्टली 10 ने डिवाइड जाईल का, रिमाइंडर काय येणार आहे ऍज इट इज 6 येणार आहे. मग 6 प्लस 9 किती झालं, मग 15. त्याच्यानंतर मग ह्या 6 ला डिवाइड झाल्यानंतर आपला आन्सर काय येणार होतं 0.6 येणार होतं. कारण आपल्याला काय करतो, पहिल्यांदा 0चा भाग देतो, त्याच्यानंतर 6 खाली येतो, परत आपण एक 0 घेतो, पॉईंट देतो, त्याच्यानंतर 16 येईल, आणि मग आपण 6 देणार, 10 into 6 खाली येणार 16, रिमाइंडर किती येणार 0. मग त्याच्यानंतर इथं किती आला 0 आला, कळलं, कारण पॉईंटच्या नंतर आपण घेत नाही, कारण आपण इंटिजर घेतलं. खाली बघा आता, प्रिंट द मल्टिप्लिकेशन ऑफ द डिजिट्स ऑफ द नंबर. आता जे नंबर आहेत आपले हे, याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपण काय केलं, फर्स्टली डिवाइड केलं, ऍड केलं, आता काय करायचंय मल्टिप्लाय करायचंय. तर काय करणार, फक्त आपण एक मल्टिप्लायला फक्त आपण एक एम घेतलाय, व्हेरिएबल घेतलाय मल्टिप्लाय म्हणून, एक व्हॅल्यू दिली इंटिजर वाली. आता इंटिजर घेतलंय, त्याचं डबल घेतलं असतं तर आपल्याला हे लॉजिक लागलंच नसतं, कारण पॉईंट वाईज आलं असतं, तिथं कन्फ्युज झालं असतं सगळं. मग त्याच्यानंतर इंटिजर घेतलं, इंटिजर डेसिमल पॉईंट घेतं का, नाही घेते, फक्त कोणतं घेतं इंटिजर व्हॅल्यू घेतं. काय आलं परत फाईल लूप मध्ये काय टाकलं आपण, n इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे आपला हा जो n आहे तो 0 आला तर टर्मिनेट कर, ज्यावेळेस 0 येत नाही तोपर्यंत लूप चालून दे. मग इथे फर्स्टली काय चेक होणार, हा 653 इथे जाणार, तो 0 पेक्षा वेगळा म्हणजे 0 नाही. त्याच्यानंतर पुढे आला m इज इक्वल टू m इंटू, आता m ची व्हॅल्यू किती दिली आपण इथं 1 दिली. आता कोणत्याही संख्येला 1 ने डिवाइड केल्याच्या नंतर त्याची व्हॅल्यू किती राहते तेवढीच राहते, त्याच्यामुळे 1 दिल्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही, कळलं. इथं 0 दिलं असतं तर काय आलं असतं, तर कोणत्याही संख्येला जेव्हा 0 डिवाइड करेल त्याची व्हॅल्यू 0 येते, बरोबर. मग त्याच्यानंतर m इज इक्वल टू m इंटू, म्हणजे इथं 1 व्हॅल्यू दिली, 1 इंटू 10 n मॉड्युलस 10. आता इथं परत काय येणार 1 इंटू 1, इथं रिमाइंडर काय येणार मग इथे 1च येणार ना. मग फर्स्ट m मध्ये व्हॅल्यू किती स्टोअर झाली 1. त्याच्यानंतर इथे खाली आला, ह्याची परत व्हॅल्यू काय आला, आपण ह्याला परत डिवाइड केलं इथं मॉड्युलस घेतला, इथं डिवाइड केलंय, डिवाइड केल्यानंतर एक डेसिमल पॉईंट शिफ्ट होणार परत. ड्राय रन बघा त्याचं, ही लाईन बघा, डिवाइड केल्यानंतर एक पॉईंट शिफ्ट होतोय, कारण डिवाइड केल्यानंतर कोणत्याही संख्येला ज्यावेळेस 10 ने डिवाइड करतात त्यावेळेस आपला एक डेसिमल पॉईंट शिफ्ट होतो. ठीक आहे सर, रिमाइंडरने मल्टिप्लाय केलं ना, कुठे म्हणजे m च्या व्हॅल्यू मध्ये रिमाइंडरला मल्टिप्लाय केलं ना. हा, मग m चा रिमाइंडर काय आला इथं, n चा रिमाइंडर आता 6531 चा रिमाइंडर काय आला 1 आला, बरोबर आहे. हो बरोबर आहे. मला सांग ऐक, 6531 ला तू 10 ने डिवाइड कर, लास्टला बघ 1 राहील, 1 राहिल्याच्या नंतर तुला पॉइंट मध्येच उत्तर द्यायला लागेल की डायरेक्टली 10 ने 0 ला देणार, 1 ला भाग जाईल का, मग तू पॉइंट देणार, त्याच्यानंतर मग 0 येणार, 0 आल्यानंतर खाली रिमाइंडर 1 येणार, मग पॉइंट 1 केल्याच्या नंतर
मग 10 येणार खाली, मग आपली बाकी 0 येणार. पण ते आन्सर कसं जाणार त्याचं 65.63.1 असं येणार ना. 1 हो 653.1 हा, ज्यावेळेस आपल्या ह्या संख्येला 10 डिवाइड करू त्यावेळेस मग रिमाइंडर काय आला आपला 1 आला. रिमाइंडर म्हणजे बाकी. त्याच्यानंतर मग खाली काय आलं, खाली आपण काय केलं क्वेशंट घेतोय. कोणत्या बी संख्येला 10 डिवाइड केल्याच नंतर त्याचा क्वेशंट मध्ये काय होणार, इंटिजर व्हॅल्यू घेतली वर तिथं, तो डॉट हो. 1 घेणार आहे का? नाही नाही. मग ते डॉट 1 घेणार आहे का, कारण ती डेसिमल जाते ना, आपण इंटिजर दिलाय. त्याच्यानंतर मग इथं काय होणार, इथं परत काय आलं, व्हॅल्यू काय आली 653 राहिली. हे बघ हो 653 झाली. परत चेक केलं तो 0 पेक्षा मोठा आहे का, आहे. त्याच्यानंतर पुढे गेला, त्याच्यानंतर पुढे काय परत केलं, तर त्यांनी आपल्या आधीची एकच व्हॅल्यू होती ना, 1 1 इंटू 1 1 होता. इथे काय आलं, m ची व्हॅल्यू 3 कशी झाली, तर m आपला 1 होता आधीचा, इंटू त्याच्यानंतर इथे रिमाइंडर गेला 653. मग 653 रिमाइंडर गेल्याच्यानंतर इथे काय येणार, बाकी 3 येणार. हो 3 इंटू 1 किती आलं 3 मग त्याच्यानंतर आपलं पुढं कुठे गेला, ज्यावेळेस n डिवायडेड बाय 10 केलं, परत काय आलं 653 ला 10 ने डिवाइड केल्याच्या नंतर 3 कुठे गेला, डेसिमल मध्ये गेला. मग काय राहिलं 65 राहिलं. मग परत खाली आलं 65. त्याच्यानंतर तो ग्रेटर आणि म्हणजे 0 पेक्षा ग्रेटर आहे का, हो आहे, किंवा मोठा आहे का, म्हणजे त्याच्या 0 नाही. तर त्याच्यानंतर मग m ची व्हॅल्यू काय आली, त्यावेळेस 3, आता 3 झाला. आता त्याच्यानंतर 65 ला डिवाइड केलं 10 ने, रिमाइंडर काय येणार आपला 5 येणार. तर 5 आल्याच्या नंतर 5 इंटू 3 किती झालं 15. 15. त्याच्यानंतर काय आलं, n इज इक्वल टू 6 राहिलं, कारण आपण 65 ला काय केलं 10 ने डिवाइड केलं. समजा मी काय करतो, कॅल्क्युलेटर वाटलं दाखवतो इथं. 65 डिवायडेड बाय किती, आपण किती 10 ने डिवाइड करतोय ना, आलं का 65/5 6.5 आलं ना. आता पॉइंट हो इंटिजर म्हणल्यावर ते 0.5 घेणार आहे का, ते फक्त इंटिजरच घेणार आहे ना. त्या त्या फायला रिमाइंडर धरणार का 0.5 हा, ला मग हा रिमाइंडर मध्ये जाणार ना. हो बरोबर का. आता त्याच्यानंतर मग रिमाइंडर मध्ये गेल्याच्या नंतर आता समजा मी मॉड्युलस काढलं डायरेक्टली, मॉड्युलस पण आहे डायरेक्टली, ते पण दाखवतो तुम्हाला. आपण मॉड्युलस काढत होतो ना. आता 6531 मॉड्युलस, अरे 1 मिनिट, हा 6531 मॉड्युलस किती करत होतो आपण, काय होते 6531 0 होत आहे. मॉड्युलस दाखवत नाही डायरेक्टली, बाकी दाखवत नाहीये. ठीक आहे, आपण हे तर करू शकतो, डिवाइड तर करू शकतो ना. 6531 त्याला काय करतो मी, डिवाइड बाय डिवाइड 10 बाय केला. ठीक आहे, आलं का 65.3.1 आलं ना. हो आम्हाला सांगा, ज्यावेळेस इंटिजर व्हॅल्यू आहे, त्यावेळेस इंटिजरच्या वेळेस काय घेणार, ते एवढंच घेणार. हे 0.1 घेतं का, नाही. नाही जर तुम्ही इथं व्हॅल्यू डिक्लेअर केली असते आपल्या ह्याच्यामध्ये, इंटिजरच्या ऐवजी इथं फ्लोट घेतला असतं किंवा डबल घेतला असतं, तर त्याने घेतलं असतं. पण आपल्याला लॉजिक लावायचं ना, तर मग आपण लॉजिक इंटिजरचं लावलं, कळलं. लास्टला आपली व्हॅल्यू काय आली 6 आली. 6 ला 10 ने डिवाइड केलं, ऍज इट इज 6 येणार रिमाइंडर. मग 6 इंटू 15 किती झालं 19. आणि आपला n काय आला 0 झाला. नंतर n इज इक्वल टू 0 झाला. तिथं लूप आपलं बाहेर निघलं, कळलं. Yes, हो sir. सेम आहे त्याच्यासारखंच आहे, पण मग काय, हा प्रिंट द परफेक्ट स्क्वेअर टिल द एन. आता ही जी आपली संख्या आहे ह्याच्या संख्येपर्यंत काय करायचं आपल्याला, स्क्वेअर काढायचा आहे. परफेक्ट स्क्वेअर अँड इंटिजर whose square root is a इंटिजर.
इथे काय केलंय आपण इंटिजर घेतलाय 30 आणि आपल्याला काय केलंय स्क्वेअर रूट साठी आपण आय घेतलाय. ठीक आहे. फाईल मध्ये काय केलंय आय इंटू आय लेस दॅन और इक्वल टू एन. आता आय इंटू आय काय 1 ची व्हॅल्यू किती राहणार आहे 1च राहणार आहे. मग 1 इज लेस दॅन इक्वल टू एन केलंय मग एन ची व्हॅल्यू पर्यंत बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलं परफेक्ट स्क्वेअर काढायचे तर तिथले. अशी संख्या ज्याला परफेक्ट स्क्वेअर येते म्हणजे 4 कशी आहे त्याच्यानंतर हे तेव्हा खाली एक्झाम्पल दिलं 4 9 16 25 आणि 36. आता 50 किती पर्यंत आहे आपल्याला हे 30 पर्यंत आहे ना. मग 30 पर्यंत आहे मग 36 ला काय होणार एक्झिट होणार ते. हो कळलं. इथं आतमध्ये आलं ट्राय रन करू आपण डायरेक्टली. यांची व्हॅल्यू 1 घेतली त्यांनी इथं चेक केलं आय इंटू आय इथं फर्स्ट काय आलं आय 1 आलं ना 1 इंटू 1 काय येणार इथं 1 दिलंय आपण आय 1 इंटू 1 किती झाला 1 आलं 1 इंटू 1 लेस दॅन और इक्वल टू 13 आहे का आहे. पुढे आला 1 इंटू 1 काय आला आपला प्रिंट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आलं आपण आय प्लस प्लस केला आयची व्हॅल्यू आता काय होती 1 होती ना 1 ची काय आली 2 झाली. आता आपल्याला 30 पर्यंत न्यायचं आहे त्याला. इथं त्याच्यानंतर आयची व्हॅल्यू 2 झाली 2 त्याच्यानंतर इथे खाली आला आय 1 इंटू आपलं 2 इंटू 2 किती झालं 4 झालं. 4 इज लेस दॅन और इक्वल टू 30 आहे का. मग त्याच्यानंतर पुढे Yes. काय झालं 4 प्रिंट झाला आपला. ठीक आहे. पुढे व्हॅल्यू काय आली आपली इन्क्रीमेंट झाला आपला 2 होता इथे झाला 3 इथे आला इथे काय केलं आय इज इक्वल टू 3 त्याच्यानंतर 3 इंटू 3 किती झाला. सिंपल लॉजिक लावा कोणत्या बी गोष्टीचा स्क्वेअर रूट स्क्वेअर करतो आपण तर स्क्वेअर केल्याच्या नंतर काय होतं एक संख्येला दुसऱ्या त्याच संख्येने मल्टिप्लाय करतो मग त्याचा काय आला तो स्क्वेअर. मग आपल्याला काय करायचं ह्याच्यापर्यंत मग आपल्याला फक्त काय करायचं स्क्वेअर काढायचा की बाबा 2चा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर 30 पर्यंत. ठीक आहे. मग 3चा स्क्वेअर काय आला 3 इंटू 3 किती झालं इथे बघा 3 इंटू 3 9 लेस दॅन इक्वल टू 13 आहे का बाय. मग करा 9 प्रिंट 9 ते प्रिंट झालं. परत काय आलं 4 प्रिंट इथं 4 काय आला 3चा इथं आता 3 होता ना ऍडिशन झालं इथं आय प्लस हे तुम्हाला काल दाखवलं होतं मी आय प्लस 1 म्हणजे आय प्लस प्लस कळलं. मग इथं 3 होता मग एक प्लस वाढ लावला परत मग 4 झाला इथं आला आय काय आला 4 झाला. आता 4 आता मग परत इथे आला आत लूप मध्ये 4 इंटू 4 16 झालं 16 झाल्यानंतर 16 लेस दॅन इक्वल टू 30 आहे का. त्याच्यानंतर पुढे गेला 16 ऍज इट इज प्रिंट झाला. त्याचा परत आय इन्क्रीमेंट झालं 5 परत इथे आला आय काय आला आपला 5 झाला 5 झाल्याच्या नंतर मग काय आलं 5 इंटू 5 25 लेस दॅन 30 आहे का ते आहे. मग 25 प्रिंट झाला. त्याच्यानंतर आला राहिला 6 कारण आपला 5 होता ऍड केल्याच्या नंतर 1 किती झाला 6 झाला. ठीक आहे. मग 6 आला इथे आय इज इक्वल टू 6 झाला. त्याच्यानंतर काय आलं 6 इंटू 6 मग इथे काय आलं टर्मिनेट झालं 36 इज लेस दॅन इक्वल टू 13 आहे का नाही ना. हा 1 मिनिट ठीक आहे. हे समजलं लूप कसं बाहेर आलं 36 लेस दॅन इक्वल टू 30 आहे का नाही तो मोठा आहे ना 30 पेक्षा मग आपलं लूप बाहेर आलं. त्याच्यानंतर अजून एक लॉजिक लावलंय त्याने इथं इंट 1 इज इक्वल टू आय इज इक्वल टू 1 केलाय सिंपल तेच लॉजिक आहे. काय सांगितले आय इज नॉट इक्वल टू n बाय 2 n बाय 2 म्हणजे काय 30 divided by 2. आता काय होणार ते सांगतो तुम्हाला. आय घेतला आपण 1 घेतला फर्स्टली आय इज नॉट इक्वल टू n बाय 2 काय म्हणजे 15 n बाय 2 म्हणजे काय आलं 15 15 पेक्षा इक्वल आहे का नाही सर. नाही. नीट डोकं लावा. आय इज नॉट इक्वल टू n बाय 2 म्हणजे 15 ना. हा n बाय 2 चे 15 आलं बरोबर आहे पण आय इज नॉट इक्वल टू 15 आय काय आपला 1
कंडिशन हो. सॅटिस्फाय झाली ना, इक्वल टू आहे का हो जोपर्यंत 15 पर्यंत. 15 पर्यंत येणार. मग आता मला सांगा आयची व्हॅल्यू काय इथं 15 आहे, तर 15 पर्यंत आई, आता आईची व्हॅल्यू 1 आहे, आईची व्हॅल्यू 15 असती तर काय झालं, आत गेलं असतं का, नाही, कंडिशन सॅटिस्फाय नसते नाही. झाली. आता ही सॅटिस्फाय होती ना, इक्वल टू नाही हो Yes. केली, इक्वल टू नाही, मग आत आलं इंट स्क्वेअर इज इक्वल टू आय इंटू आय. आय काय आपला 1 आहे, 1 इंटू 1 1. आणि मग इफ स्टेटमेंट वापरलं, स्क्वेअर इज लेस दॅन इक्वल टू एन. ज्या ज्या याचा स्क्वेअर म्हणजे जे स्क्वेअर येईल तो स्क्वेअर जर 30 पेक्षा पेक्षा मोठा असेल, मग इथे काय येणार, आता स्क्वेअर इथं 1 आहे ना, 1 इज लेस दॅन इक्वल टू एन, हीच कंडिशन आहे तिथे पण. नसो. फक्त काय केलंय याने, स्क्वेअर सेपरेट केलाय इथे आणि हे दाखवले. त्याच्यानंतर इथे काय आलं, इफ स्क्वेअर म्हणजे ह्याच्यातला जो स्क्वेअर आहे, स्क्वेअर इज लेस दॅन इक्वल टू एन, लास्टला जर 36 आलं, 36 इज लेस दॅन इक्वल टू 30 आहे का, मग त्याच्यानंतर टर्मिनेट होणार आणि आपल्या इथं परतली लूप बाहेर पडणार. सेम लॉजिक आहे, थोडासा चेंज आहे फक्त. समजलं? हो सर. n/2 नाही टाकलं तर चालेल, पण n/2 का टाकलंय, तर कारण आपलं लूप बघा, आता इथं 1 चालणार, त्याच्यानंतर 15 पर्यंत चालणार ना, शॉर्ट केलंय त्यांनी, बाकी काहीच नाही केलंय. ठीक आहे, समजलंय? ह्याच्यातून एकच मेन आहे की आपलं लॉजिक बिल्ड झालं पाहिजे. तुम्हाला जर इंटरव्ह्यूला जाताना तर इंटरव्ह्यूला असेच क्वेश्चन विचारतील की मग आम्हाला ऍडिशन करून दाखवा, अदरवाईज हे करून दाखवा, ते करून दाखवा. मी तुम्हाला एक वर्ड देतो, त्याचे ऍडिशन करून दाखवा, त्याचं मल्टिप्लिकेशन करून दाखवा. तर ते कळलं पाहिजे की ते स्प्लिट कसे करायचे, ते काढायचे कसे, त्याचं रिमाइंडर काय आहे, क्वेश्चन काय आहे, डिव्हिडंड काय आहे, काय सगळं त्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. त्याच्यासाठी आपण एवढं फक्त डीप जातो त्याचं, बाकी काहीच नाही. समजलं? आता पुढे काय, प्रिंट द नंबर्स इन रिव्हर्स ऑर्डर. रिव्हर्स ऑर्डरने काय करायचं, प्रिंट करायचे. आता इथे काय आलंय 3635 सेम नंबर आहे आपला तोच, रिव्हर्स मध्ये काय केलंय, एक 0 दिलाय फक्त. रिव्हर्स मध्ये कसा प्रिंट होणार आहे, 1356 रिव्हर्स प्रिंट करायचा ना, सेम लॉजिक आहे ते पण बघा, मग असं त्याचं सेमच लॉजिक आहे. n इज नॉट इक्वल टू 0 तोपर्यंत लूप चालणार, जोपर्यंत n आपला 0 येत नाही तोपर्यंत. मग त्याच्यानंतर काय आलं, रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स इंटू 10. आता रिव्हर्स काय आपला 0, 0 इंटू 10 कोणती बी संख्या काय येणार आहे, 0 येणार आहे. 0. मग त्याचा काय मिनिंग येतो का, नाही. मग प्लस काय केलंय, n मॉड्युलस 10. हा, मग त्याच्यानंतर रिव्हर्स मध्ये काय ऍड होणार, आता n मॉड्युलस 10 तो 1. काय येणार, इथं रिव्हर्स 1. आला, रिव्हर्स आल्याच नंतर इज इक्वल टू n, इथं 1 प्रिंट झालं. कळलं? परत वरती जाणार, वरती गेला, वरती गेल्याच्या नंतर इथे बघा हे n अपडेट झालं, इथे काय आलं 653, इथं 1 तर गेला, त्याच्यानंतर इथं 653, हा नंबर आहे तसं राहणार होता ना ऍज इट इज, इथे बघा. मग त्याच्यानंतर काय आलं 653, इथे आला, चेक केला 0 पेक्षा ग्रेटर आहे का, हा, मग 13 झालं प्रिंट. 13 कसा प्रिंट झाला, रिमाइंडर झाला, परत 3 आला, ज्यावेळेस परत ही आलं. आधीचा का होता, हा आधीचा 1 होता, त्याला रिव्हर्स इंटू 10 केलं म्हणजे तो 0 झाला ना, त्याचा ऍड होणार एक काय परत, ऍट इट इज प्रिंट झालं फक्त. कळलं? त्याच्यानंतर काय केलं, n मॉड्युलस 10, परत n काय राहिलं होतं 653, 10 डिवाइड झालं, परत 3 आला, मग काय आलं 0 प्लस 3 कर. पण आता इथे प्रिंट होणार, पहिल्यांदा प्रिंट काय होणार, 1 होणार, नंतर 3 होणार, तर परत 1 3 5, त्याच्यानंतर परत. पण ही जी रिव्हर्स मध्ये व्हॅल्यू आहे, ती रिव्हर्स मधली व्हॅल्यू प्रिंट होणार ना प्रत्येक वेळेस इथं. Yes. लास्टला काय होणार, म्हणजे ज्यावेळेस रिमाइंडर, जे रिमाइंडर उरतील ते सगळे रिव्हर्स मध्ये होणार ना. हा, ते रिव्हर्स मध्ये स्टोअर होणार, ते डायरेक्टली प्रिंट होणार. कळलं? पण कोणत्या सिक्वेन्सने होणार, 1 3 5 6. कळलं? हो. त्याच्यानंतर एक अजून एक क्लास घेतला इथं, बुलियन वापरले मी. पब्लिक स्टॅटिक वॉइड मध्ये काय लिहिलं, फाईल ट्रू, आणि हे केले काय, प्रिंट केलंय, नाही समजणार तुम्हाला.
इन्फिनाइट लूपसाठी. ठीक आहे, आपण फॉर लूप चालू करू. फाईल लूप मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे का? नाही सर. मला सांगा आता फाईल लूपचं सिंटॅक्स काय? फाईल लूपचा सिंटॅक्स काय होता? इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रिमेंट. पहिले इनिशियलायझेशन. हो बरोबर. इनिशियलायझेशन मध्ये काय एक व्हेरिएबल घ्यायचा, इंट, त्याला काय करायचं 0 असाइन करायची व्हॅल्यू, आणि त्याच्यानंतर काय केलं कंडिशन द्यायची फाईलने आणि त्याच्या खाली आपण फ्लो ह्याच्यामध्ये काय वापरत होतो, व्हाईल मध्ये कंडिशन टाकायची. आता आपल्याला वापरायचं फॉर लूप. फॉर लूपचं काय आहे बघा, आता फॉर लूप मध्ये फर्स्टली सेमच आहे, इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंट. इथे काय करतो आपण, एका लाईन मध्ये लिहितो, तिथं आपण एका लाईन मध्ये नाही लिहितो, टप्प्यावर लिहितो. म्हणजे एक इनिशियलाइज करतो, कंडिशन देतो आणि नंतर आपण काय करतो, इन्क्रिमेंट करतो. कळलं? आता ह्याच्यातले आहेत आतून असं बॉडी फ्लो येते बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. इथे येतं कंडिशन चेक होती, बॉडीत जातं, इथून पलीकडे जायच्या आधी बॉडीत जातं, बॉडीतून मग आता आपल्या इन्क्रिमेंट डिक्रिमेंट करा. एक्झाम्पल दाखवतो मला. मेन हे बघा, इनिशियलायझेशन मध्ये माहिती आहे ना तुम्हाला, इनिशियलायझेशन मध्ये एखाद्या गोष्टीला स्टार्ट करतो, कंडिशन मध्ये एखाद्या गोष्टी कंडिशन देतो की ती स्टार्ट झालं, इथपर्यंत जायचंय काय, आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंट मध्ये त्याला ऍड करायचंय किंवा नाही करायचंय, डिक्रिमेंट करायचं किंवा ऍडिशन करायचंय. सिंपल दाखवते फॉर लूप वापरून. फॉर पहिल्यांदा आपलं इनिशियलायझेशन येणार ना, आपण काय इंट आय इक्वल टू 1 केलं, इनिशियलाइज झालं. त्याच्यानंतर काय केलं, कंडिशन दिली, आय इज लेस दॅन इक्वल टू 10. आपला 10 पर्यंत नंबर प्रिंट करायचा आणि आय काय करू, आय प्लस प्लस. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय करू, आय आपल्याला काय करायचं, प्रिंट करायचं. 6 आउट. ठीक आहे, मी तर काय फक्त आय प्रिंट केलं. ठीक आहे, आता लूप कसं चालणार, आय इथे पहिल्यांदा आय इथे येणार, I1 हे करणार, इथं कंडिशन चेक करणार, आय लेस दॅन इक्वल टू नाही का, त्याच्यानंतर येणार ह्या लूप मध्ये आतमध्ये, ह्या बॉडीच्या आतमध्ये, या ब्रॅकेटच्या आतमध्ये येणार, आय प्रिंट करणार आणि नंतर आय इन्क्रिमेंट करणार. इथे दिसतंय फर्स्टली काय होणार, इनिशियलाइज, नंतर होणार कंडिशन, नंतर जाणार ती बॉडीच्या आत, बॉडीच्या आतमध्ये या ब्रॅकेटच्या आत असते ती आपली बॉडी असते. कळलं? मग बॉडीच्या आत गेला, प्रिंट केलं, नंतर इन्क्रिमेंट डिक्रिमेंट केलं, जे की हित नंतरच आहे. कळलं? बरोबर ना एकदा? झाले 10 पर्यंत प्रिंट? हो सर. तेच नंबर, तेच आहे प्रोग्राम बघा, प्रिंट नंबर 1 to n, प्रिंट द नंबर 1 to n, सॉरी 1 to n. इथं काय झालं, n ची व्हॅल्यू 5 दिली, इंट y इज इक्वल टू 1 केलाय, लेस दॅन इक्वल टू n केलाय, n ची व्हॅल्यू काय 5. इथं काय i इज लेस दॅन इक्वल टू 5 आहे आणि इथं i प्लस प्लस, सेम आहे सिस्टीम ऍज इट इज प्रिंट झालं. ज्यावेळेस व्हॅल्यू 5 पेक्षा वरती गेली त्यावेळेस एक्झिट झालं लूप. कळलं? ज्यावेळेस कंडिशन फॉल्स होणार आहे त्यावेळेस इथे 11 येईल ना, 11 त्यावेळेस कंडिशन आपली फॉल्स होणार. कळलं? तुम्ही डायरेक्टली ते 11 वापरतो, इनिशियलाइज 11 ने करतो, होईल कारण काय, प्रिंट होईल का काय? नाही सर. कारण कंडिशन काय आलं, आय ची इन्क्रिमेंट झाली, ही झालं इनिशियलाइज झालं, पण इथं काय आलं, फॉल्स झाली कंडिशन. कंडिशन फॉल्स झाली. प्रिंट होणार आहे का? नाही. ते जर इथं 1 केलं तर, कळलं? सेम जे प्रोग्राम आतापर्यंत त्याच्यात केले फाईल मध्ये, सेम ऍज इट इज आपल्याला फॉर लूप मध्ये पण करायचं. ठीक आहे, प्रिंट ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to n. यांची व्हॅल्यू काय पण देऊ शकता, समथिंग. n इथे किती झाला, 8. एक क्लास घेतलाय, त्याच्यामध्ये आपण मेथड लिहिली, त्याच्यामध्ये काय केलं, व्हेरिएबल डिक्लेअर केला, यांची व्हॅल्यू 8 दिली. आपलं काय करायचं, 8 पर्यंत जे ऑड नंबर ते सगळे प्रिंट करायचे. लॉजिक काय आपलं, हा इथे काय होणार,
आय इज इक्वल टू 1 आलं, त्याच्यानंतर आय इज लेस दॅन इक्वल टू काय आहे 8 आहे, आणि आय प्लस प्लस होतोय ना, ही कंडिशन तर ठीक आहे. त्याच्यानंतर आतमध्ये आलो, आपल्याला इफ स्टेटमेंट वापरलं. आता इथे आला, इथं आल्यानंतर बॉडीमध्ये जाणार, बरोबर आहे. आयची व्हॅल्यू 1 आहे, 1 इज लेस दॅन 8 इक्वल टू 8 आहे का, ठीक आहे. त्याच्यानंतर आतमध्ये आला, इथे शेप हे झालं. आता आय काय आहे, सध्या 1 आहे आपला, इथे बघा, इथे 1 आहे ना आय. 1 मॉड्युलस 2 किती आला आन्सर. 1 ला जर 2 ने 0. डिवाइड केलं तर 0 येतं का. हो. रिमाइंडर काय येणार, रिमाइंडर मग 1 आल्याच्या नंतर 1 0 इक्वल आहे का. त्याच्यानंतर आलं आतमध्ये, जोपर्यंत 0 येत नाही, आपल्याला ऑड करायचे ना, ऑड करायचे म्हणजे जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत लूप चालणार, कळतंय का. जोपर्यंत नॉट इक्वल टू येतंय तोपर्यंत लूप आपलं चालू राहणार, ज्यावेळेस 0 येईल त्यावेळेस आपलं लूप बाहेर पडणार, कळलं. आता इथं जर 2 ने 2 ला डिवाइड केला असतं, तिथं 0 आला असता, कंडिशन सॅटिस्फाय झाली असती. 0 कळलं का, कारण आपल्या तिकडे रिमाइंडरला काय येणार आहे, 0 येणार आहे. इथे आलं सिस्टीम डॉट प्रिंट एल मध्ये काय आलं, आपला आय प्रिंट होणार, म्हणजे काय होणार 1 प्रिंट होणार, कारण इथं 1, इथे बघा खाली 1 मॉड्युलस 2, म्हणजे आपलं तिथं 1, 1 ला जर 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला रिमाइंडर 1 येणारच आहे, कारण आन्सर आपलं जे क्वेश्चन आहे ते काय येणार 0.1 येणार, आणि खाली रिमाइंडर 1 राहणार. कसा, तर आपल्याला पॉइंट देत उत्तर करायला भेटेल, तिथं इंटिजरने होणार आहे का डायरेक्टली हे, तिथे आपला रिमाइंडर आपला काय येणार आहे 1 येणार आहे. मग 1 ऍज इट इज प्रिंट झाला, कारण तो ऑड येतो, आयची व्हॅल्यू प्लस झाली, इथं इथे आला, इथं प्लस झाली, परत इथे आला, आय इज इक्वल टू 2, आय इज इक्वल टू 2 इज लेस दॅन इक्वल टू 8 आहे का. त्याच्यानंतर आतमध्ये आला 2 डिवायडेड बाय 2 किती आला, Zero आहे. फॉल्स झाली, कंडिशन फॉल्स झाली ना, हो. Yes. फॉल्स झाली. फॉल्स झाल्याच्या नंतर काय आलं, प्रिंट झालं का, लूप नाही. गेलं, डायरेक्टली इन्क्रीमेंट झालं. आला परत इकडं 3 इज लेस दॅन इक्वल टू 8 आहे का, आहे. परत काय आलं 3 डिवायडेड बाय 2 किती आलं, रिमाइंडर 3 डिवायडेड बाय 2, 1 रिमाइंडर येईल सर. 1 रिमाइंडर म्हणजे रिमाइंडर आला. रिमाइंडर आल्यानंतर ऍक्टिव्ह काय होतं, इथं आय ऍज इट इज प्रिंट होतं. आयची व्हॅल्यू किती होती, 3 होती, 3 झाल्यानंतर इथे काय आलं, परत 3 झालं, परत आयची व्हॅल्यू इथे इन्क्रीमेंट झाला, इथे इन्क्रीमेंट झाल्याच्या नंतर, मग इन्क्रीमेंट झाल्याच्या नंतर आयची व्हॅल्यू किती झाली, 4 प्लस 3 प्लस 1 4 झाली, 4 इज लेस दॅन इक्वल टू 8 आहे का. त्याच्यानंतर मग काय आलं 4 मॉड्युलस 2, म्हणजे इथं परत 0 आला, कंडिशन परत काय आली, फॉल्स झाली, लूपच्या बाहेर गेलं, डायरेक्टली इन्क्रीमेंट केलं, कळलं. बॉडीमध्ये गेलं का ते, कारण कंडिशन फॉल्स झाली. इथे आलं 5 नंतर लेस दॅन आहे का, सेम असंच लास्टला 8 इज लेस दॅन इक्वल टू 8 झालं, इक्वल टू आहे ना. त्याच्यानंतर काय आलं 8 डिवायडेड बाय 2 0 आलं, होणार आहे का प्रिंट, काय नाही, कारण तिथं इव्हन व्हॅल्यूचा रिमाइंडर 0 येतो, कळलं. कंडिशन फॉल्स झाली, डायरेक्ट तिकडे गेलं. इथे काय आलं, त्याच्यानंतर 9 ऍज इट इज 9 इज लेस दॅन इक्वल टू 8 आहे का. त्याच्यानंतर काय आलं, एक्झिट झालं, लूपच्या बाहेर आलं, कळलं. फॅक्टोरियल माहिती का तुम्हाला काय असतं. हो सर. काय असतं फॅक्टोरियल. फॅक्टोरियलनी म्हणजे रिव्हर्स जातो, 5 into 4 into 3 असं. फॅक्टोरियल कोणाला माहिती आहे, काय म्हणलं त्याच्यात तू. सर एक्झाम्पलनी सांगू का, हा सांग ना. म्हणजे समजा 4 फॅक्टोरियल घेतला तर 4 into 3 into 2 into 1 असं 1 पर्यंत हे होणार, मल्टिप्लाय होणार 4 पासून. लॉजिक कसं लावता येईल त्याला, ह्यांनी तर लावलंय, पण इथे हे लॉजिक वेगळं आहे, आपल्याला दुसरं लॉजिक लावायचं. समजा कसं लावतो, n into n minus 1. कसं म्हणलं तू. n into n minus 1.
ब्रॅकेट मध्ये येईल का तसं? शुअर सांग ना जरा, तू आधी ड्राय रन कर. इथं कसं ड्राय रन केलंय मी? हो कोड जेव्हा ड्राय रन करताल ना त्यावेळेस तुम्हाला तुमच्या ह्याच्यात येईल. सिस्टीम करून देणं आणि तुम्ही करण्यात फरक आहे. आधी तुमच्या डोक्यात आन्सर आलं पाहिजे आणि मग सिस्टीम कडे गेलं पाहिजे. कळलं? यांची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. म्हणजे आपल्याला 5 पर्यंत फॅक्टोरियल पाहिजे. म्हणजे काय आपल्याला पाहिजे? 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 आलं पाहिजे. त्याची आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. ते नाही पाहिजे आपल्याला. फॅक्टोरियल आपण काय घेतला? 1 घेतला. आपल्याला फॅक्टोरियल मध्ये काय करायचे? त्याची व्हॅल्यू घ्यायची अख्खी. 1 ला कोणत्या गोष्टी मल्टिप्लाय केलं तर 1च येतं किंवा ती व्हॅल्यू येते. बरोबर आहे? त्याच्यामुळे त्याच्यात काय अपडेशन होतं का? नाही. कोणत्या संख्येला 1 ने डिवाइड केल्याच्या नंतर 1 मिनिट. स्क्रीन दिसते तुम्हाला? येस सर. हो सर. यस सर. फॅक्टोरियल करायचं होतं ना, तर मग अजून फॅक्टोरियल मध्ये कोणत्या संख्येला, जी संख्या त्या संख्येला आपल्याला काय करायचं, तिथून मागच्या सगळ्या संख्येला मल्टिप्लाय करायचं, ती म्हणजे त्याची फॅक्टोरियल. आता 5 चा फॅक्टोरियल काय येणार? 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2. आता सिंपल लॉजिक आहे, कोणत्या बी एक संख्या आहे, ठीक आहे, फॅक्टोरियल आहे 1 आहे, तो 1. आता 1 मध्ये काय होणार? 1 इंटू 1 येणार. 1 ची व्हॅल्यू कशात स्टोअर झाली? फॅक्टोरियल मध्ये झाली. त्याच्यानंतर परत फिरून आलं, इथं 1 ची व्हॅल्यू किती झाली आपली? ऍड झाली. इथं आय 1 केलंय ना, आय इथं प्लस 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 झालं, परत काय आलं? आतमध्ये आलं. आधी काय होतं? इथं 1 होता. 1 इंटू किती झाला? 2 झाला. कळलं? 2 इंटू परत इथं काय आलं? ह्या फॅक्टोरियल मध्ये काय सेव्ह झालं? खाली ट्राय रन दाखवतो. हे बघा, फर्स्ट 1 आला. 1 इज लेस दॅन इक्वल टू 5 आहे का? नाही. त्याच्यानंतर आता आलं फॅक्टोरियल इंटू फॅक्टोरियल येऊन फॅक्टोरियलची व्हॅल्यू आपण 1 दिली, त्याच्यामुळे 1 ने कोणत्या संख्येला डिवाइड केल्यानंतर काय येतं? 1 किंवा ती संख्या येते. इथे काय आलं? फॅक्टोरियल इज इक्वल टू 1 इंटू 1 आलं. 1 इंटू 1 किती येणार? 1च येणार आहे इथं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हे आलं त्यावेळेस 1 काय आलं आपला? 1 फॅक्टोरियल मध्ये गेला. त्याच्यानंतर खाली काय झालं? फॅक्टोरियल आपलं काय होणार? फॅक्टोरियल प्रिंट कधी होणार ते बघा आता, बरं का. ज्यावेळेस लूप एक्झिट होईल त्यावेळेस फॅक्टोरियल प्रिंट होणार, ह्याच्या आतमध्ये नाहीये. हे फॉर लूपच्या बाहेर आहे. हे बघा, इथं ब्रॅकेट संपतंय, ह्याच्या बाहेर आहे. मग परत काय आलं? ह्या फॅक्टोरियल मध्ये किती गेलं? 1 गेलं. मग त्याच्यानंतर वर किती गेलं? आय ची व्हॅल्यू काय होणार? परत अपडेट होऊन 1 प्लस 1 2 झाली. 2 झाल्याच्या नंतर इथे खाली बघा, 2 इज लेस दॅन इक्वल टू 5 आहे का? ही कंडिशन चेक झाली. 2 इज लेस दॅन 5 इक्वल टू, हा ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय आलं? फॅक्टोरियल इज इक्वल टू काय आलं? आपलं फॅक्टोरियल काय होतं आधी? 1. 1 इंटू 2 किती झाला? 2. मग 2 झाल्याच्यानंतर 2 काय होणार? ऍज इट इज प्रिंट होणार. मग ऍज इट इज प्रिंट झाला 2. मग 1 इंटू 2 होणार ना परत इथं. 1 इंटू 2 झाला, त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू किती झाली? 2 झाली. त्याच्यानंतर काय आलं? 2, त्याच्यानंतर इन्क्रीमेंट झालं 2. 2 प्लस 1 3 झालं. इथे आलं 3 इज लेस दॅन इक्वल टू 5 आहे. त्याच्यानंतर इथं आलं फॅक्टोरियल. आधी फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती होती आपली? 2 होती. 2 इंटू आता काय झाली इथे? 3. 2 इंटू 3 6. मग आता किती झाली? 6 झाली. 6 कशा स्टोअर होणार? फॅक्टोरियल मध्ये. त्याच्यानंतर फॅक्टोरियल मध्ये 6 आलं. परत त्याच्यानंतर इथं आयची व्हॅल्यू आपली 3 होती, तर किती झाली? आय प्लस 1 म्हणजे काय आलं? 3 प्लस 1 4 झाली. 4 प्लस 4 इज लेस दॅन इक्वल टू 5 आहे का? आहे. परत फॅक्टोरियल मध्ये काय आलं? आधीची आपली जी फॅक्टोरियलची व्हॅल्यू आहे, इथे बघा, फॅक्टोरियल आधीची व्हॅल्यू किती होती? 6. 6 इंटू 4 किती झाली? 24. आता फॅक्टोरियल मध्ये किती गेलं? त्याच्यात 24. आता 24, त्याच्यानंतर आयची व्हॅल्यू 4 होती. 4 प्लस 1 5 झाली. परत खाली आलं 5 इज लेस दॅन इक्वल टू 5 आहे का? इक्वल टू आहे ना. फॅक्टोरियल काय Yes. होणार? 24 इंटू 5. 24 इंटू 5 काय होणार? 120. त्याच्यानंतर काय होणार? 6 होणार. 6 इज लेस दॅन इक्वल टू 5 का? नाही. एक्झिट होणार लूप. आणि 120 काय होणार? प्रिंट होणार. ह्याने ज्यावेळेस लूप एक्झिट होईल त्यावेळेस फॅक्टोरियलची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती असेल? 120. समजलं? हो सर. अजून एक लॉजिक आहे त्याचा.
3 लॉजिक येतात. ठीक आहे, पुढे बघू. प्रिंट ऑल द फॅक्टर्स ऑफ द एनी गिवन नंबर. तेच मग अशा आपण म्हणत होतो तेच. इथे काय स्टॅटिक आपण तेच केलं, काय केलं फक्त 6. फॅक्टर्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला पण हो सर. काय असतं फॅक्टर्स म्हणजे? तो नंबर कोणत्या कोणत्या टेबल मध्ये येतो? म्हणजे कोणत्या कोणत्या टेबल मध्ये म्हणजे मला नीट सांग. टेबल्स कसले? फॉर एक्झाम्पल 10 म्हणजे 2 5च्या टेबल मध्ये येतो असं. अच्छा, 5च्या टेबल्स मध्ये. समजा आता 25 असेल तर ते कोणत्या कोणत्या टेबल मध्ये येईल? आता इथे 6 आहे, पण इथे समजा मी त्यात 25 लिहितो तर 1 5 1 तर सगळ्यांनाच होतो ना, हो 1 सोडून. 5 हम्म. 1 1 5 2 आणि होईल का? 3 ने, 4 ने, नाही 5 सर. 6. मग आपल्याला काय करायचं ते फाइंड करायचं त्याचे फॅक्टर्स. म्हणजे बाबा एखादी संख्या आहे, एखादी अमाऊंट आहे, त्या अमाऊंट म्हणजे अमाऊंटला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाईल, ते भाग जाणारे जे जे आहेत ते सगळे कोण आले त्याचे फॅक्टर्स झाले. आता 6 दिला नाही ते त्यांनी, तर 6 ला फॅक्टर जाणारे कसे हे करायचे त्याचं लॉजिक बघा. आता इथे काय केलंय आपण, फॉर लूप वापरले, इनिशियलायझेशन केलं, इंटिजरला काय दिलं, इनिशियलाइज केल्याच्या नंतर काय केलं, इंट आय इज इक्वल टू 1 केलंय. आता मला सांगा कोणत्या बी संख्येला स्टार्ट कुठून होणार आहे? इंटिजर 1 पासून. कळलं? 1 पासून स्टार्ट झालं, 1 त्याच्यानंतर कंडिशन काय चेक होणार आहे? आता मला सांगा कोणती बी संख्या असेल तिला मॅक्झिमम नंबर किती पर्यंत जाईल? त्याच्या हाफ व्हॅल्यू पर्यंत जाईल ना. समजा आता येस 25 ठीक आहे, 25 ला लास्ट म्हणजे किंवा 24 आहे, लास्ट कुठून जाईल? लास्ट 12नेच भाग जाईल ना त्याला. सर. दुसऱ्या कोणत्या संख्येला जाईल का? त्याचे फॅक्टर्स 25 आहे समजा, 25 ला लास्ट किंवा 24 घेतले आपण, एखादी समसंख्या घेतली, 24 ला लास्ट त्याला जे फॅक्टर्स असेल त्याचा तो त्याच्या हाफ व्हॅल्यूलाच असेल ना, कारण हाफ इंटू 2 म्हणजे समजा आता तिथं 24 आहे तर 12 इंटू 2 केल्याच्या नंतर लास्ट हे असेल 24 असेल. त्याच्यानंतर 13 इंटू 2 केलं, 13 इंटू 1 केलं, येणार आहे का 13च्या टेबल मध्ये? ते वेगळं झालं ना, त्या संख्येने त्याला डिवाइड जाणारच ना. आपल्याला फॅक्टर्स काढायचे तर, कळलं का? आपल्याला फॅक्टर्स काढायचे तर म्हणजे 1 ने डिवाइड जातोयच की आपण, ते घेतोयच की त्याला. मग सिंपल आहे. त्याच्यानंतर काय आलं, आपण काय केलं, कंडिशन लावली की हाफ. आता कोणत्या बी संख्येला त्याच्या हाफने डिवाइड होईल, त्याच्यावरच्या संख्येने होणार नाही. कळलं? समजा 20 आहे तर 20 ला लास्ट त्याच्या 10 ने डिवाइड जाईल ना, की असं होईल की बघा बाबा 11 इंटू 2 केल्याच्या नंतर किंवा 11 इंटू 1 केलं तरी काय व्हॅल्यू होणार आहे? 11. 11 इंटू 2 केलं तरी कोणत्या ह्याच्यात 11च्या टेबल मध्ये 20 येईल का? नाही सर. नाही. कळलं ह्याचं लॉजिक? मग त्यात आता लास्ट हाफ व्हॅल्यू पर्यंतच आपल्याला घेत, तुम्ही अख्ख्या व्हॅल्यू पर्यंत नेलं तरी चालणार आहे, पण इथे काय होणार आहे, लास्ट 3 पर्यंतच होणार आहे. 6 ला दुसऱ्या ह्याने संख्येने जाणारच नाही, 1 ने जातोय आणि त्याच्यानंतर दुसरं 3 पर्यंतच जाणार आहे. 4 ने जाईल का 6 ला कसं बी डिवाइड? 4च्या पाड्यामध्ये ते येईल का? ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आपण काय करतोय, आय ची व्हॅल्यू फक्त प्लस प्लस करतोय. इथे आलो आपण काय केलं, आय मॉड्युलस 1 केलंय, आय सॉरी एन मॉड्युलस आय केलंय. आता आय ची व्हॅल्यू फर्स्ट काय येणार आहे? 1 येणार आहे. आपलं मॉड्युलस काय आहे, सॉरी आपली संख्या काय, एन ची व्हॅल्यू 6 आहे. 6 मॉड्युलस 1 केल्याच्या नंतर किती आन्सर येणार? मग ते इक्वल टू 0 आहे का? मॉड्युलस इक्वल टू 0 आहे का? 0च येणार ना, रिमाइंडर 0च आला ना. रिमाइंडर 0 आला म्हणजे आय प्रिंट झाला. त्याच्या वर गेलो परत एन आपलं काय होणार, इथून हे झालं तो लूपच्या बाहेर प्रिंट केलं ना. लास्ट डायरेक्टली 6 किती प्रिंट होणार, ते डायरेक्टली इथे होणार, एक्झिट होणार. आपण करून बघू वाटलं. ठीक आहे. त्याच्यानंतर परत वरती आला, इथे खाली ट्राय रन केलंय मी, ते दाखवतो. आय ची व्हॅल्यू 1 झाली,
आयची व्हॅल्यू 1 झाली, आय इज लेस दॅन इक्वल टू n मायनस 2 झालं. त्याच्यानंतर इफ n मॉड्युलस आय म्हणजे 1 म्हणजे 6 डिवायडेड बाय 1 केल्याच्या नंतर रिमाइंडर किती येईल? 0च येईल ना. 6 ला 1 ने डिवाइड जातो ना. येस सर. मग 6 चा वरती गेला, खाली रिमाइंडर 0 आला. मग 0 इज इक्वल टू 0, राईट आन्सर. आत गेला, आय काय आला इथे प्रिंट झाला. एसओपी म्हणजे सिस्टीम आउट डॉट प्रिंट एल. I1 काय झाला प्रिंट झाला. त्याच्यानंतर आय प्लस प्लस झाला 2 झाला. आतमध्ये आला 2 इज लेस दॅन इक्वल टू 3 आहे का. आता 3 व्हॅल्यू कशी आली तर बाबा आपली 6 डिवायडेड बाय 2. 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती? 3. 3 पेक्षा मोठी संख्या कोणती 6 ला डिवाइड करेल का? त्याच्यानंतर 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 2 इज लेस दॅन इक्वल टू 3 आहे का? आहे. मग 6 डिवायडेड बाय 2 होणार. 6 मॉड्युलस 2 केल्याच्या नंतर आन्सर काय येणार? 0च येणार ना. भाग जातोय. हो 2 आला, प्रिंट काय आला आपला 2 प्रिंट झाला. नंतर इन्क्रीमेंट झाला 3 झाला. 3 लेस दॅन इक्वल टू आहे का? ठीक आहे. 3 मॉड्युलस 3 काय आला इक्वल टू 0 आला. मग 3 आधी प्रिंट झाला 4. 4 इज लेस दॅन इक्वल टू 3 आहे का? त्याच्यामुळे काय आलं एक्झिट लूप एक्झिट झाला. आपलं लास्ट प्रिंट काय आला 6 काय आलं प्रिंट झाला. कळलं? कळलं? आता प्रिंट काय काय होणार आहे 1 2 आणि 3 आणि 6 पण होणार आहे. 6 का होणार आहे? इफ स्टेटमेंट मध्ये आपण आय प्रिंट केलंय आणि लास्टला त्याची काय केले ऍडिशन केली. ऑल फॅक्टर्सचे ऍडिशन बाबा हे येते का 6. ऍज इट इज आपण फक्त n प्रिंट केलाय. जो आपण हा देणार आहे तो तिथे प्रिंट होणार आहे. बाकी काही प्रिंट नाही होणार आहे. कळलं? हो सर. त्याच्यामध्ये काय जास्त काही आपण सायन्स नाही. त्याच्यामध्ये मला क्युरी का काय? नो सर. नाही. आता काय आहे टू प्रिंट द काउंट ऑफ द फॅक्टर्स ऑफ द गिवन नंबर. एखादा नंबर आहे त्याच्यातले फॅक्टर्स शोधायचे. त्याला कसे शोधणार? फॅक्टर्स किती आहेत ती म्हणजे समजा आता 6 ला आपण हे केलं ना किती फॅक्टर आहेत ते प्रिंट करायचे. किती फॅक्टर्स होते आपण आता इथे प्रिंट केले ना 4. तर आता त्याचं लॉग घेऊ बघ कसं व्हायचं. एक क्लास घेतलाय int इज इक्वल टू n इज इक्वल टू 6. त्याच्यानंतर काय केलंय काउंट म्हणून फक्त एक काय दिलंय इज इक्वल टू 0. काउंट आता वाढणार ना. आता 0 दिलाय ज्यावेळेस एकदा जाणार त्यावेळेस 1 होणार. नंतर परत 2 नंतर 3 जितक्या वेळा ते होईल त्यावेळेस किती होणार तिथपर्यंत तो काउंट ऍड होणार. आपल्याला हा काउंट लास्ट काउंटच प्रिंट करायचा आहे. 0 दिलाय त्याच्यामुळे व्हॅल्यू आहे का त्याच्यामध्ये काय आता नाही. एक फॉर लूप घेतलंय त्याला इनिशियलाइज केलंय आय इज इक्वल टू 1 लेस दॅन इक्वल टू 2. आता फॅक्टोरियलचा आपण लॉजिक बघितला आता की कोणत्याही हाफ नंबरच्या वरती कोणती आपली संख्येला डिवाइड जात नाही. बरोबर. त्याच्यानंतर आय इज लेस दॅन n/2. 6 n/2 मध्ये इथे काय आलं 3 आलं. इथे काय आलं आणि आय प्लस प्लस म्हणजे काय 3 च्या नंतर आपण तिथं इन्क्रीमेंट साठी आपण ते वापरलंय. खाली आलं त्याच्या इफ n मॉड्युलस 1. आता ज्या वेळेस तो 1 येईल 1 त्याच्यानंतर इथं काय येणार n काय आपला 6 मॉड्युलस 1 काय येणार आहे आपला 0 0 येणार आहे का. खाली आला एक काउंट प्रिंट झाला. 1 ने डिवाइड सगळ्यांना होतं. काउंट वाढला दिसतं की काउंटचा काउंट प्लस प्लस केला म्हणजे प्रत्येक वेळेस एक एक ऍड होणार. ह्याच्या मागे लॉजिक काय आहे काउंट प्लस 1. काउंट इज इक्वल टू काउंट प्लस 1. आपण कसं करतो तिकडं आय प्लस प्लस ह्याचं आणि ह्याचं मिनिंग सेमच आहे थोडं कमी. कळलं. त्याच्यानंतर परत काय आलं आपण इथे आलं इथे गेलं इथे परत काय आलं त्या आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली. काय आलं आय इथे 1 होता आता आय 2 आला. इथं आला 2 इज लेस दॅन इक्वल आहे का 3. हो 2 इज लेस दॅन 3 आहे का इथे खाली. त्याच्यानंतर 6 मॉड्युलस 2 जातोय भाग हो जातोय. मग काय करा काउंट काय केला काउंट वाढवला ना. काउंट काय आला 2 झाला. इथं फक्त काउंट वाढला. इथं फक्त काय आलं ज्यावेळेस इथे येईल ना तर ऑटोमॅटिकली काउंटचं काउंट होईल.
म्हणजे बाबा आता 1 झालं तर इथं 1 झाल्याच्या नंतर इथं परत काय होणार 1 + 1 होणार. कळलं? इथे आला 2 त्याच्यानंतर परत काउंट ह्या i प्लस प्लसने काय आला i + 1 मग त्याच्यानंतर काय i किती होता 2 होता 2 + 1 किती झाला इथे बघा हा 2 झालता ना आधी 2 + 1 किती झाला 3 3 झाल्याच्या नंतर मग इथे आला इथे आल्याच्या नंतर 3 इज लेस दॅन इक्वल टू 3 आहे का ठीक आहे मग 6 मॉड्युलस 3 जातोय भाग जातोय त्याचा रिमाइंडर 0 येतोय 3 ॲज इट इज इकडे ऍड होणार फक्त जी काउंट आहे तो काउंट फक्त वाढणार आणि फक्त काय होणार 2 + 1 म्हणजे काय 3 झाला 4 झाला 4 झाल्याच्या नंतर इथे हे झाल्याच्या नंतर आपलं लूप बाहेर आल्याच्या नंतर ऍज इट इज आपला 4 हा जो 4 दिलाय तो 4 ऍज इट इज प्रिंट होणार कसा आता 4 कसा प्रिंट होणार आता तुम्ही मला सांगा की 4 कसा प्रिंट होईल सर प्लस प्लस एन केलं ना लास्टला कुठे प्लस प्लस काउंट आता हा काउंट काय केलं तर प्रिंट केलाय ना येस सर. मग कस काय एक कस काय ऍड झाला आता तुम्हाला अजून एक सांगतो हे प्लस प्लस तुम्ही त्याच्या पुढे लिहिताय त्याच्या आधी लिहिलं तरी सेमच लॉजिक म्हणजे आय प्लस प्लस करा किंवा प्लस प्लस आय करा शेवटी लॉजिक काय आहे आय + 1 कळलं मग इथे काय केलं आपण फक्त आता ज्या संख्येला स्वतःने पण जातच असतं ना डिवाइड हो सर. मग त्याच्यामुळे टोटल किती झाले 4 कोणत्याही संख्येला स्वतःने पण डिवाइड जातो 1 ने 1 जातो 2 तर फॅक्टोरियल फिक्स असतात 1 आणि तो स्वतः ठीक आहे बाकीचे राहिलेले काउंट करतो आपण कळलं त्याच्यामुळे आउटपुट काय आलं आपलं 4 आलं समजते का येस सर. ठीक आहे आर्मस्ट्रॉंग नंबर माहिती काय असतो आर्मस्ट्रॉंग नंबर मध्ये काय असतो माहिती का नाही सर. तिथे लिहिलंय रे पुढे लॉजिक आहे अशी संख्या ज्या संख्येच्या तिन्ही पण डिवाइड केले त्यांचा क्यूब केला तर त्याची ऍडिशन तीच संख्या येते 153 आहे ना 1 चा क्यूब किती येतो 1 5 चा क्यूब किती येतो 125 सर. आणि 3 चा किती येतो करा बरं ऍडिशन 27. 157 मग तो आहे काय आर्मस्ट्रॉंग नंबर अजून आर्मस्ट्रॉंग नंबर माहिती का कोणते येतात आता ते काय करायचं आपल्याला चेक करायचं तो नंबर हा आहे का नाही कळलं लॉजिक बघा नंबर घेतला आपण आपल्याला माहिती हा आहे आपल्याला चेक करायचं ना आपल्याला माहित नाही की तो आहे का नाही मग सिस्टीम बनवायचा असा कोड बनवायचा आपल्याला की तो तिथे टाकल्याच्या नंतर चेक करायला पाहिजे की ते राईट आहे का नाही कळलं आलं एक लूप घेतला आपण इन टेम्प नावाचा एक ही घेतला इथे आयच्या ऐवजी काय आलं टेम्पररी नावाचा एक आपण व्हेरिएबल घेतला इज इक्वल टू नंबर म्हणजे काय केलंय आपण डायरेक्टली 53 डायरेक्टली नंबर दिलाय 153 कळलं दिसतोय त्याचा टेम्प इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे 153 जर 0 नसेल तर त्याच्या पुढे आला टेम्प इज इक्वल टू टेम्प डिवायडेड बाय 10 म्हणजे स्लॅश टेम्प डिवायडेड बाय 10 किती झालं आपलं मागाचं लॉजिक आठवा आता कोणत्याही संख्येला 10 ने डिवाइड केल्यावर एक काय होणार ते कमी होणार शिफ्ट होतात सर. शिफ्ट होणार बरोबर आहे खाली आलं त्याच्यानंतर इंट बरोबर आहे इंट मल्ट इज इक्वल टू 1 ठीक आहे कोणत्याही संख्येला एक व्हेरिएबल डिक्लेअर केला मल्टिप्लाय ठीक आहे
त्याच्यानंतर मग 1 केलाय. त्याच्यानंतर खाली आलो आपण इंट रिमेंबर. आता काय केलंय आपण, फक्त एक रिमाइंडर आपण ठेवलाय. रिमाइंडर इज इक्वल टू टेम्प डिवाइडेड बाय 10. आता रिमाइंडर काय येणार आहे याच्यातला, आपण डिवाइड केलंय फक्त. सिंपल लॉजिक डोकं लावा. आपण फक्त काय केलंय, तिकडे बघा काय करत होतो आपण, नंतर डिवाइड करतो n/10 करत होतो आधी. आता इथे फक्त काय केलंय, नंतर करते. आता आपलं लॉजिक कसं चालतं, इथे येणार, चेक करणार, इथे गेलं, इथं चेक केलं, ते घुसलं आत बॉडीत, आणि बॉडीतून चेक केल्यानंतर मग इकडे जाते. कळलं? मग इथे आलं, एक व्हेरिएबल घेतलाय आपण नॉर्मली. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय केलं आपण, एक रिमाइंडर नावाचा एक व्हेरिएबल घेतला. आता रिम केलं फक्त इथं. इज इक्वल टू काय केलं, टेम्परेचर आपली व्हॅल्यू काय होती नंबरची 150, त्याला डिवाइड केलं किती, मॉड्युलस 10. त्याचा मॉड्युलस काय ते आला 3. मग 3 घेतला इथं. आता रिमाइंडर आला आपलं की 3. परत एक लूप चालवलं त्याच्या आतमध्ये. ह्याला लूप, कोणता लूप म्हणतात ह्याला, लूपच्या आतमध्ये दुसरं एक लूप आहे, नेस्टेड लूप. हा, एखाद्या लूपच्या आतमध्ये दुसरं लूप फिरवलं तर त्याला काय म्हणतात, नेस्टेड लूप. इथे काय केलं, इंट एक्स इज इक्वल टू नम दिलाय. आता एक्स केलाय नाही, आता इथे याची व्हॅल्यू किती चालती, एक्स. आता इथे एक्स नावाचा एक व्हेरिएबल घेतलाय, त्याला नंबर दिली. आता नंबरची व्हॅल्यू इथे किती चालती, टेम्प इज इक्वल टू नम. इथे काय टेम्प मध्ये किती व्हॅल्यू गेली ही, आपल्या नंबरची व्हॅल्यू किती होती 153. इथे काय आलं परत 153. त्याच्यानंतर एक्स इज नॉट इक्वल टू 2, आणि त्याच्यानंतर सेम परत आहे तसं लॉजिक. कळलं? आता इथं मल्टिप्लाय केलं ना 1 ने, तर काय केलं, मल्टी इज इक्वल टू मल्टिप्लाय इंटू रिमाइंडर. आता इथं काय केलंय, फक्त मल्टिप्लाय करायचं ना आपल्याला. तिथं आता विषय असा आहे, कोणत्या बी संख्येला काय करायचंय, त्याचा क्यूब काढायचा असेल तर त्याला कितीने मल्टिप्लाय करायला लागतं, 3 वेळा. बरोबर ना? 3चा क्यूब असेल तर 3 इंटू 3 इंटू 3 असतं. बरोबर आहे? आता इथे पण तेच करावं लागेल ना, मल्टिप्लाय तर करावंच लागेल ना. मग आता ही पहिला मल्टिप्लाय प्लस रिमाइंडर आपला आला, तो एक सिंगल, मग ते 3 इंटू 3. कळलं? मग त्याच्यानंतर आता खाली इथे आतमध्ये काय येणार, फर्स्टली इथे चेक होणार एक्स इज इक्वल टू 10. आता सेम परत काय करणार, इथे एकदा झालं, इथे एकदा झाल्याच्या नंतर इथून हे व्हॅल्यू आली, रिमाइंडर मध्ये किती आले, 3 आले. 3 आल्याच्या नंतर इथं आत आला, आत आल्याच्या नंतर इंट एक्स झाला. एक्स मध्ये काय केलं, नंबर आला परत आपला. ठीक आहे, एक्स इज नॉट इक्वल टू 0 आहे का, आहे. त्याच्यानंतर इथं परत काय आलं, एक्स काय आला, इथं नाही, सॉरी इथे येणार ना, सॉरी इथं आलो, मल्टी इज इक्वल टू मल्टिप्लाय इंटू रिमाइंडर. आता रिमाइंडर काय आलता आपला, 3 आलेलं 3 आलता. इथं मल्टिप्लाय केलं, 1 इंटू किती झाला, 3 झाला. मग मल्टिप्लाय मध्ये किती स्टोर झाला आता, 3 स्टोर झाला. खाली आला, सम इज इक्वल टू सम प्लस मल्ट. आता सम किती झाली, इथं सम आपल्याकडे किती आहे, सम 0 आहे. सम इज इक्वल टू काय आलं, सम प्लस मल्टिप्लाय. सम किती आहे, 0 प्लस 3 किती झालं, 3 झालं. त्याच्या आत आलं, त्याच्यानंतर हे झालं, कम्प्लीट झालं. परत काय आलं आपलं, परत ह्या लूपच्या नंतर हे इफ स्टेटमेंट. आता हे इफ स्टेटमेंट कधी रन होणार आहे ते दाखवतो. इथं आला, इथून परत इकडे गेला ह्या लूपकडे. आता हे कम्प्लीट असतोपर्यंत हे होणार नाही. आता हे ना, हे आतमध्ये घुसल्याच्या नंतर हे कम्प्लीट होणार आधी, हे तर वर जाणार नाही लूप. ते हे इथून आहे ना, फक्त इथं फिरणार आहे, ह्याच्या इथं बाहेर पण नाही येणार आहे. या लूप मधून आहे ना, ह्याच्या आतच फिरणार, आणि लास्ट सम इज इक्वल टू सम प्लस मल्ट होणार आहे. कळलं? ऍक्च्युअल मल्ट किती येणार, ती इथे येणार आहे. त्याच्यानंतर इथे आत आला, परत किती झालं, इथं एक्स काय आला, डिवाइड बाय 10 झाला. म्हणजे किती झाला आपला, 153 चा काय आला, 3 गेला, आता 5 गेला. व्हॅल्यू अपडेट झाली ना. आता ड्राय नन नाही केलं मी, एक्स डिवाइड बाय 10 केलं. पहिल्यांदा 153 गेला, 153 चा इथं काय झाला, 153 ला किती डिवाइड झाला, 10 ने झाला. त्याच्यानंतर सॉरी इथं डायरेक्टली 153 झालं ना. पण इथं काय केलंय, फक्त आतमध्ये जाण्यासाठी यूज केले, त्याला अजून काय केलं का, फक्त मल्टिप्लाय मध्ये काय केलं, रिमाइंडर आपला मल्टिप्लाय केलाय. कळलं? रिमाइंडर काय आलता आपला, रिमाइंडर 3 आलता आपला. इथे गेलं परत. आता इथे गेल्याच्या नंतर ह्याची व्हॅल्यू किती झाली, 3 निघून गेला ना. समजतंय तुम्हाला का, रिटर्न करू, रिपीट करू मी.
सर एकदा रिपीट करा ना. ठीक आहे. बरं इथपर्यंत तर कळलं ना की बाबा ह्या लूपच्या आतमध्ये गेलो आपण, इथे रिमाइंडर घेतलाय. सिंपल लॉजिक आहे. कोणती एक नंबर आहे, त्या नंबरचा जर क्यूब काढायचा असेल तर त्याला त्याच नंबरने 3 वेळा डिवाइड करायला लागतं, सॉरी मल्टिप्लाय करायला लागतं. राईट आहे. मग आता तेच करतो इथं आपण. दिसतंय का? 3 आला, 3 ने जिथं मल्टिप्लाय होतंय ना रिमाइंडरला 3 वेळा. सिंपल आहे, नीट बघा. एक्स इज इक्वल टू नंबर आहे, ठीक आहे. एक्स दरवेळेस काय होतं इथं, एक एकने कमी होतोय. दिसतंय ना? एक्स इज इक्वल टू एक्स 10. 10 म्हणजे प्रत्येक वेळेस एक 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 निघून जातोय ना. लास्टला 0 येणार आहे. 0 आल्याच्या नंतर काय येणार तिथं, लूपच्या बाहेर जाणार आहे, परत वर जाणार आहे. ते वर गेल्याच्या नंतर इथं परत काय होणार आहे, परत काय येणार इथं, ह्या रिमाइंडर मध्ये काय येणार आहे इथं. नीट डोकं लावा, इकडे बघा. आता इथे आलो, फर्स्टली काय गेला याच्यामध्ये, इथं रिमाइंडर मध्ये किती गेला, 3 गेला, बरोबर आहे. इथे येस. इथे हे झालं, फर्स्टली रिमाइंडर मध्ये किती गेला, 3 गेला, बरोबर आहे. आधी ही टेम्परेचर ऍडिशन इथं होणारच नाही आधी. इथून बॉडीत आलं, ह्याची बॉडीमध्येच ही लूप लिहिले ना आपण. मग हे इन्क्रीमेंट इन्क्रीमेंटचा काय संबंध आहे घ्यायचा. मग अजून इथे काय आपल्याकडे 3 चे आपल्याकडे कळलं, जो की आपल्याकडे आलाय. कसा आलाय तो बी इथून आलाय रिमाइंडर, कळतंय का. अपडेट झाले का ते, अपडेट झालेलं नाही. ते कधी अपडेट होणार, जेव्हा हे फॉर लूप संपल त्यावेळेस. मग इथं 3 आलाय, ठीक आहे, समजतंय का. 3 आला, इथे 3 आल्याच्या नंतर लूप मध्ये गेलं. एक आपण काय केलं, परत नॉर्मल कंडिशन दिली की एक्स इज इक्वल टू नम, म्हणजे ह्या नंबर एवढ्याच पर्यंत चाल, म्हणजे किती 3 वेळाच चालणार आहे ना ते 153. ते पण कसं, एक्स डिवायडेड बाय 10, म्हणजे प्रत्येक वेळेस 10 ने डिवाइड केल्याच्या लास्टला 3 4th नंबरला डायरेक्टली काय येणार, 0 येणार, लूपच्या बाहेर जाणार. मग इथे आल्याच्या नंतर काय होणार, मल्टिप्लाय करतोय आपण, मल्टिप्लाय इंटू रिमेंबर, मग रिमाइंडर. आता रिमाइंडर किती आहे, 3 आहे. मग हे लूप किती 3 वेळा फिरणार आहे ना फक्त, समजतंय का तुम्हाला. हे लूप 3 वेळा फिरणार आहे. जो वेळा किती वेळा, 3 वेळा. याच्यात रिमाइंडर कुठं प्रिंट होतोय का, फक्त काय होतंय, मल्टिप्लाय इंटू रिमाइंडर, परत जाते, परत मल्टिप्लाय इंटू रिमाइंडर, परत मल्टिप्लाय इंटू रिमाइंडर. मग मल्टिप्लाय इंटू रिमाइंडर, फर्स्टली काय आलं, 3 इंटू 1 3 येणार, परत गेलं, परत इथं आलं, परत त्याच्यानंतर इथं हे झालं, कंडिशन चेक केली की बाबा 153 आहे का, ठीक आहे. त्याच्यानंतर काय आलं, एक निप कमी झालं ना आपलं, आता 153 आहे ना. 3 झाल्याच्या नंतर इथून निघल्याच्या नंतर इथं कमी होणार, 150 होणार ना, सॉरी फक्त 15 राहणार ना, फक्त 15 येस. राहणार ना 3 निघून गेल्यावरती. ही लाईन एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर इथे एक 10 ने डिवाइड केल्याच्या नंतर एक डेसिमल पॉईंट सरकणार, मग 153 चं काय राहणार, 15 राहणार फक्त. मग 15 राहिल्याच्या नंतर मग परत इथे येणार, मग इथे काय होणार, एक्सची व्हॅल्यू काय होणार आपली 15. मग 15 इज लेस दॅन 15 काय होणार, आपली जी व्हॅल्यू आहे ती इथं चेक होणार, कंडिशन दिसते. मग कंडिशन चेक झाल्याच्या नंतर काय होणार, कंडिशन ठीक आहे, कंडिशन बरोबर आहे ना, 0 आहे का, 15 आहे ना. इथे माझं हे झालं, ठीक आहे 15 आहे ना. तर मग 15 झाल्याच्या नंतर मग चेक करणार, 15 इज ग्रेटर दॅन 0 आहे, तर इक्वल टू 0 आहे का, नाही. मग आतमध्ये आलं, परत मल्टिप्लाय काय करणार, परत मल्टिप्लाय करणार. आधी मल्टिप्लिकेशन किती झालं आपलं, 3 झालं, 3 इंटू 1 झालं ना. 3 इंटू परत काय होणार, रिमाइंडर परत 3 येणार तो, मग 3 इंटू 3 6. मग इथे काय स्टोर झालंय मल्टिप्लिकेशन मध्ये, इथे मल्टिप्लिकेशन परत 6 झालं ना स्टोर. परत वरती जाणार, परत काय होणार, डिवाइड होणार. इथे गेल्याच्या नंतर काय होणार, आता 15 डिवायडेड बाय 10 म्हणजे 1च आला, बरोबर आहे. मग 1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू, म्हणजे 1 0 आहे का, नाहीये. मग 0 नाही, 1 म्हणल्याच्या नंतर परत खाली आलं ते, मग काय आलं, आधी 6 होता, मग काय ते झालं 6 इंटू 1 झालं, कळलं. मग 6 इंटू 1 झाल्याच्या नंतर किती आलं आन्सर त्याचं, सॉरी सॉरी सॉरी, इथं 1 चेक केलं, खाली आलं, त्याच्यानंतर इथं 3 होता आपला, 3 रिमाइंडर आपला वरून 3 आला, इथं 6 होता, 6 इंटू 3 किती आलं, समजतंय का तुम्हाला. साक्षी
6 into 3 किती झालं परत आपलं, कारण रिमाइंडर इथं आलं 3 आलेलं आहे अजून. 6 into 3 किती झालं परत, साहित्रिक 18. त्याच्यानंतर काय आलं मग, हे 18 कशात झालं, सगळं टोटल ऍड झालं त्याचं. ठीक आहे, 18 कसं आहे, जास्त यायला पाहिजे ना. अरे सॉरी, आपलं मगाशी चुकलं, मग 3 into 3 झालं ना, 3 into 3 9 झालं, आणि 9 into परत 3 झालं, 9 त्रिक 27. समजलं. इथं पहिल्यांदा आपण मगाशी 3 into 3 केलं तर त्यावेळेस किती, 9 झालं, 9 into परत 3 झालं, इथं रिमाइंडर 3 येणार ना परत, कारण हा चेंजच होणार नाही हे लूप एक्झिक्यूट होतोपर्यंत. जोपर्यंत हे लूप संपत नाहीये, सॉरी हे लूप हे संपत नाही तोपर्यंत हे लूप मध्ये येणारच नाही ते. नाही, हा लॉस्ट युअर कनेक्शन. कस काय, हा का, नव्हतं पोरं बोला दिस इज स्क्रीन. हो सर. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर आता आपण कुठे होतो, हा इथे. आता फर्स्टली काय झालं तुम्हाला सांगतो मी, परत एकदा रिपीट करतो. मला सांगा, इथे एक आपण नंबर दिला, टेम्प म्हणजे काय नंबर आहे, नंबर काय आपला 153, म्हणजे इथं 153 आलाय, इथं आला 153, 0 पेक्षा मोठा आहे का, म्हणजे बाबा 0 नाही आहे ना, नाहीये. मग काय आलं, 0 नॉट 0, इथं नॉट इक्वल टू 0 आहे बरं, काय नॉट इक्वल टू 0 आहे का, ठीक आहे. मग आता आतमध्ये आलं, हे मल्टिप्लाय नावाचं फक्त आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करून ठेवलाय, कारण तो आपल्याला खालच्या लूप मध्ये लागणार आहे. त्याच्यानंतर इथे काय केलं, इंट रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे आपला जो रिमाइंडर असतो तोच मॉड्युलरची टेम्प. त्याच्यानंतर 10 मॉड्युलर 10 केलं, मग ते काय 150 ला 153 ला जर 10 ने डिवाइड केलं तर त्याचा रिमाइंडर काय येणार आहे, 3 येणार आहे ना. 3 आल्याच्या नंतर हा रिमाइंडर मध्ये 3 राहिला. आता त्या 3 ला 3 वेळा मल्टिप्लाय करायचे ना आपल्याला. हो सर. सिंपल आहे. मग खाली एक लूप घेतला आपण, त्याला पण काय केलं आपण, सेम 153 व्हॅल्यू दिली, x इज इक्वल टू नंबर केला, म्हणजे 153 व्हॅल्यू दिली. आता x इज इक्वल टू नॉट इक्वल, बाबा x ची व्हॅल्यू जी 153 आहे ती 0 पेक्षा काय आहे, मोठी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आलं, मल्टिप्लाय इज इक्वल टू मल्टिप्लाय इंटू रिमाइंडर. इथं मल्टिप्लाय किती होता आपला, 1 होता, दिसतोय हा 1, हा 1 आहे ना. 1 into 3 झालं, परत लूप ह्याच्यातच फिरलं, आत गेलं, आत गेल्याच्या नंतर इथे बघा, आता ह्या x ची व्हॅल्यू अपडेट होणार ना इथे. येस सर. ह्या x ची व्हॅल्यू, ह्या x ची व्हॅल्यू अपडेट झाली, ह्या x ची व्हॅल्यू अपडेट झाल्यानंतर किती होणार, आता इथे 153 गेली ते स्टार्टिंगला, 153 मधून 10 डिवाइड केल्याच्या नंतर किती राहिली, 15. मग आता x ची व्हॅल्यू इथं किती होणार, 15 होणार ना. मग 15 हा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे का, आहे. खाली आलं परत, आता इथं मल्टिप्लाय, मल्टिप्लाय आधी किती झालता आपला, 3 into 1 झालता ना. 3 into 1 किती झाला, ह्या मल्टिप्लाय मध्ये किती झाला, स्टोर 3 झाला ना. हा, मग 3 into परत हा रिमाइंडर आपला वरचा जो आहे तो आहे तिथे येणार परत. मग रिमाइंडर किती आला, 3 into 3 किती झाला, 9. आता 9 झाल्यानंतर परत वरती जाणार. आता वरती इथे गेल्याच्या नंतर परत काय होणार, 15 डिवायडेड बाय 10 केल्यावर काय येणार आन्सर आपलं, 1 येणार का 5 येणार, रिमाइंडर नाही. डिवाइड केल्याच्या नंतर किती व्हॅल्यू येणार, 15 ला 1 येणार, कारण परत एक पॉईंट शिफ्ट होणार ना. मग x इज इक्वल टू 1 झाला, 1 झाल्याच्या नंतर x नॉट इक्वल टू 0 आहे का, म्हणजे इक्वल 0 आहे का, x 1 आहे ना, 1 आहे 1. मग कंडिशन सॅटिस्फाय झाली आपली. खाली आता आलो, आता आल्याच्या नंतर काय आलं, मल्टिप्लाय इज इक्वल टू, इथं 9 होतं ना तर स्टोर आधी, 9 into परत इथं वरचा 3 घेतला त्याने, मग 9 into 3 किती झालं, 27. मग आला हे लूप कम्प्लीट झालं.
लूप कम्प्लीट झाले सम किती होता आपला 0 होता. सम प्लस सम इज इक्वल टू मल्टिप्लाय. मग मल्टिप्लाय किती झाला त्याला 27. मग त्या आपल्या मल्टिप्लाय मध्ये आपण 27 सेव्ह झालं ना आता. Yes. आता मला सांगा ह्या लूप मध्ये हे लूप दिले, मग हे लूप फिरल्याशिवाय हे संपल्याशिवाय हे लूप चालेल का? इथं आता फक्त एकच झालं इथं आतापर्यंत. मग परत हे झाल्याच्या नंतर सम झाल्याच्या नंतर सम अपडेट झाली, परत इथं वरच्या लूप कडे गेलं. आणि वरच्या लूप कडे गेल्याच्या नंतर आता आधी काय होतं इथं 153 गेलं. मग हे प्रिंट हे होणार की मग 153 ला परत डिवाइड केलं 10 ने, किती राहिलं? 15 राहिलं. मग इथं परत टेम्परेचर व्हॅल्यू किती झाली? 15 झाली. 15 ग्रेटर आहे का 0 पेक्षा? सिंपल आहे. खाली आत आला, याचा काही प्रॉब्लेम नाही, हे फक्त डिक्लेअर केलं होतं आपलं. ठीक आहे. खाली आत गेला, इंट इज इक्वल टू रिमाइंडर, परत रिमाइंडर अपडेट होणार. रिमाइंडर काय अपडेट होणार? टेम्प इंटू मॉड्युलस 15. मग 15 मॉड्युलस 10 केल्यावर किती येणार? 5 येणार ना? हो. बरोबर. मग 5 आल्याच नंतर इथं 5 होणार. मग परत सेम आहे तशी प्रोसेस, परत 3 वेळा फिरणार. मग परत 5 इंटू 5 इंटू 5. मग 5 इंटू 5 इंटू 5 किती येणार? 125. 125. 125 आणि 25 इंटू 5 125. परत इथं काय होणार? सम मध्ये काय ऍड होणार? पहिल्यांदा सम मध्ये किती होतं आपलं? 27 होतं. 27 प्लस ही मल्टिप्लाय येणार, किती होणार इथं? 27 प्लस 125. मग आता सम मध्ये किती झाली व्हॅल्यू? 125 प्लस 27 किती झाली? 150. किती? 152. 150. परत वरती गेल्याच्या नंतर आता इथं वरती गेल्याच्या नंतर इथं टेम्परेचर मध्ये परत 10 ने डिवाइड केलं. 15 ला 10 ने डिवाइड केलं, किती राहिला? 1 राहिला. 1 किती? 0 पेक्षा मोठा आहे ना? हो. 0 पेक्षा 1 मोठा आहे. मग परत इथं आला, रिमाइंडर काय केलं? 1 ला 10 ने डिवाइड मॉड्युलस केल्याच्या नंतर 1च येतंय. सेम आतमध्ये आलं. मग 3 वेळा 1 ने डिवाइड होणार इथं परत 1 इंटू 1 इंटू 1. आणि त्याच्यानंतर इथं सम मध्ये काय होणार? फक्त 1च येणार, कारण की 1 ला किती वेळा बी 1 ने मल्टिप्लाय केलं 1च येणार आहे. मग लास्टला काय होणार? मल्टिप्लिकेशन मध्ये 1च स्टोअर होणार. 1 स्टोअर झाल्याच्या नंतर मग इथे किती होणार? सम आधी किती? 152 प्लस 152 प्लस 1 153. आता त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर हे लूप संपलं. आता आपल्याला चेक करायचं की तो नंबर आर्मस्ट्रॉंग नंबर आहे का नाही. मग तो नंबर हा नंबर सेम पाहिजे ना. मग ते खाली सिंपल लॉजिक लावलं, इफ द सम इज इक्वल टू सम नम, तर त्याच्यानंतर प्रिंट कर की आर्मस्ट्रॉंग नंबर, अदरवाइज एल्स द नंबर इज नॉट आर्मस्ट्रॉंग. कळलं? हो सर. आता जे आपण यूज केलं त्याला म्हणतात नेस्टेड लूप. एका लूपच्या आतमध्ये दुसरं लूप. कळलं? येस सर. समजलं का सगळ्यांना? हो सर. आता राहिलेले पुढचे एक्झाम्पल आपण उद्या घेऊ. आपण उद्या आपल्याला अजून 2 व्हाईल लूप घ्यायचं आहे. एकच एक्झाम्पल राहिले ना मे बी. इथे काउंट केलंय मे बी. सेमच लॉजिक आहे. उद्यापासून आपण स्कोप ऑफ व्हेरिएबल्स बघू. ठीक आहे. आणि डू व्हाईल लूप. Yes. ठीक आहे. ऑल ऑफ यू, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला याच्यामध्ये? नाही सर. ठीक आहे. साक्षी, प्रांजल, सानिका, समजलं सगळ्यांना? काय करायचंय? फाईल लूप चे कालचे तर झालेच असतील कोड, प्लस आजचे फॉर लूपचे जे नंबर आहेत हे सगळे आर्मस्ट्रॉंग नंबर, त्याच्यानंतर बाकीचे प्राईम नंबर, हे सगळे कोड त्या लूप्स मधून करून बघायचे. कळलं? ऑड इव्हन. हो सर. उद्या तुम्हाला मी पॅटर्न्स देणार आहेत, पॅटर्न्स करायला. उद्या ऑफलाईन येणार आहेत ना तुम्ही? हो सर. 1 मिनिट, रेकॉर्डिंग बंद करतो.